मित्रांनो, येणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालय भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण यामध्ये बरेच विद्यार्थी असतील जे की नवीन येणारी जिल्हा सत्र न्यायालय भरती आहे, जवळपास 5,000 पदांची भरती असणार आहे. यामध्ये शिपाई, लिपिक, स्टाफ कार ड्रायव्हर आणि लघु लेखक अशा सर्व पदांचा समावेश असणार आहे. तर प्रोसेस काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, तयारी कशा पद्धतीने करायची, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. जे विद्यार्थी जुने आहेत, ज्यांनी अगोदर जिल्हा सत्र न्यायालय भरती दिलेली आहे, तर त्यांना सर्व ऑलरेडी इन्फॉर्मेशन आहेत. परंतु आपल्या जवळ अजून थोडासा वेळ शिल्लक आहे. त्या राहिलेल्या वेळेमध्ये जे नवीन विद्यार्थी तयारी करू इच्छित आहात तर त्यांनी काय केलं पाहिजे, जेणेकरून लागलीच जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण त्यामध्ये निर्माण होणार नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत आयएमपी ठरणार आहे. ही जी भरती असणार आहे तुमची जिल्हा सत्र न्यायालय भरती आगामी जवळपास 5,000 पदांची असणार आहे आणि यामध्ये 4 पदांचा समावेश असेल: शिपाई, लिपिक, स्टाफ कार ड्रायव्हर आणि लघु लेखक. तर या भरतीमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही, सर्वांसाठी समान जागा असणार आहेत आणि निवड पण समान होणार आहे. यामध्ये आरक्षणाचा विषय नाही किंवा कास्ट नुसार तुम्हाला जागा येणार नाही, जनरल असणार आहे. सर्वात महत्वाचं पहा, जे विद्यार्थी शिपाई या पदासाठी फॉर्म भरणारे आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी 7वीचा मार्कशीट कंपल्सरी मस्ट आणून ठेवावे. ज्या शाळेमध्ये तुम्ही होता 7वीला त्या शाळेमध्ये जाऊन 7वीचं मार्कशीट कंपल्सरी तुम्हाला आणायचं आहे आणि ते पण मार्कशीट त्याच्यावर तुमची पर्सेंटेज असले पाहिजे, ग्रेड असता कामा नये. त्यानंतर जे विद्यार्थी लिपिक या पदाची तयारी करत आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचा विचार केला तर कोणत्याही प्रकारची पदवी, बी असेल, बीकॉम असेल, बीएससी असले तरी तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. परंतु यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होते. यामध्ये मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग असल्यामुळं प्रमाणपत्र त्यांच्याजवळ नसतात, म्हणून मराठी आणि इंग्रजीचं प्रमाणपत्र काढून ठेवणं मस्ट आहे, तरच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे, अन्यथा करता येणार नाही. त्यानंतर दुसरा महत्वाचा सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, ते म्हणजेच MSCIT सर्टिफिकेट किंवा जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ऑदर देखील त्याला ऑप्शन आहे, परंतु आपल्या इकडे जास्त MSCIT सर्टिफिकेट्स आपण काढून ठेवतो. तर हा सर्टिफिकेट नसेल तर हा सर्टिफिकेट 3 महिन्याच्या आतमध्ये निघतो, तर हा सर्टिफिकेट देखील तुम्हाला काढून ठेवायचा आहे. म्हणजेच हे अत्यंत IMP सर्टिफिकेट आहे. MSCIT असेल, मराठी आणि इंग्रजी टायपिंग असेल, मराठी 30 आणि इंग्रजी 40, अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्याजवळ 3 सर्टिफिकेट असणे अत्यंत आवश्यक आहे लिपिक या पदासाठी, तरच तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये सिलेक्शनच मिळवायचं आहे, खोटी मेहनत करायची नाही. तर आतापासूनच मराठी आणि इंग्रजी टायपिंगला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला भरती निघाल्याबरोबर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही सहज यामध्ये पास होणार. कारण बरेच विद्यार्थी 2023-24 मध्ये जी भरती निघालेली होती त्यावेळेस मराठी आणि इंग्रजी टायपिंग मध्ये फेल झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं असेल की किती मार्काने ते फेल झालेले आहेत मराठी आणि इंग्रजी टायपिंग्स मध्ये. त्याच्यामुळे असं आपल्यासोबत होऊ नये यासाठी आतापासूनच सुरुवात करा. आणि सुरुवात कशी करायची, तर यासाठी आपण मराठी आणि इंग्रजीचे स्पेसिफिक एक्झाम ओरिएंटेड पॅसेज तयार केलेले आहेत. टायपिंगचे पॅसेज याची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सहज डाउनलोड करू शकता. आता यामध्ये पाहूया वयोमर्यादा काय, कोण फॉर्म फिल करू शकते. ज्या विद्यार्थ्यांचं वय 18+ आहे आणि 18 ते 38 जनरल साठी हे सर्व कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात. आणि कास्ट जर असेल तर 18 ते 43 पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे. दुसरं अत्यंत महत्वाचं पद आहे पहा, वाहन चालक. तर या वाहन चालक पदासाठी पात्रता असणारे केवळ 10वी पास आणि यामध्ये 21 ते 38 वयोमर्यादा असेल जनरल साठी आणि कॅटेगरीसाठी असेल 21 ते 43. यामध्ये महत्वाचं काय पहा, जे विद्यार्थी वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरू इच्छिणार आहेत त्यांच्यासाठी मोटर वाहन परवाना असणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं मस्ट आहे. या 2 गोष्टी आणि प्लस 10वी असेल तर तुम्हाला हा पूर्णपणे फॉर्म फिलअप करता येणार आहे. आता याची तयारी कशा पद्धतीने करायची, तर याचे क्वेश्चन्स पेपर देखील आपण तयार केलेले आहेत. याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सहज डाउनलोड करू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचं आपण पाहूया
यामध्ये आहे पहा, ज्याला की कसल्याही प्रकारची तुम्हाला परीक्षा द्यायची आवश्यकता नाही, तो पद असणार आहे तुमचा लघु लेखक. मग परीक्षा नसेल तर काय असेल, फक्त यासाठी स्किल टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. ओनली स्किल टेस्ट आहे लघु लेखकसाठी. आता याच्या पात्रता जर पाहिलं आपण, पदवी आहे, मराठी प्लस इंग्रजी टायपिंग आहे, MSCT आहे, आणि त्यानंतर इंग्रजी लघुलेखन 100 पर वर्ड्स मिनिट्स, त्याच्यानंतर मराठी आहे 80 वर्ड्स पर मिनिट्स. अशा पद्धतीने याची सर्व पात्रता असणार आहे. एज लिमिटचा विचार केला 18 ते 38 जनरल साठी, आणि कॅटेगरीसाठी 18 ते 43 पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म यामध्ये फिल करू शकता. आणि जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत ऑलरेडी, तर त्यांना नो लिमिटेशन्स असते यामध्ये फॉर्म फिलिंग करण्यासाठी. तर ठीक आहे, अशा पद्धतीने ही पूर्ण पात्रता असणार आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये लागण्याची इच्छा आहे, तर अशा सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि येणाऱ्या रविवारी आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी तसेच शिपाई या पदासाठी वेबिनार ठेवलेला आहे. या वेबिनार मध्ये आपण लिपिक या पदासाठी पूर्णपणे टायपिंग साठी गायडन्स करणार आहोत, आणि शिपाई या पदासाठी पूर्णपणे आपण शारीरिक क्षमता विशेष अर्हता परीक्षेचं गायडन्स या ठिकाणी केलं जाणार आहे. तर या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये